नांदेडमध्ये मनपाचा भोंगळ कारभार. एकीकडे नागरिकांना 4 दिवस अडपाणी तर दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची नासाडी. नांदेड शहरात मूलभूत सुविधांचा पुरता बुरसटलेला कारभार समोर आलेला असून स्थानिक नांदेड महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. शहरात सध्या नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून 4 दिवस आड पाणी पुरवठा केला जातो आहे. मात्र दुसरीकडे मुख्य जलवाहिनी फुटून शेकडो गॅलन आणि लाखो लिटर शुद्ध पाणी उघड्यावर वाया जात असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलेलं आहे. शहराला जोडणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागलेली असून पाण्याचा दाब एवढा प्रचंड आहे की तिथून पाण्याच्या उंच कारंजा उडत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून हे पाणी नदी नाल्यांमध्ये वाहून जात आहे. आम्हाला पिण्यासाठी एक एक थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि इथे प्रशासनाच्या डोळ्यादेखत पाण्याची एवढी मोठी नासाडी होते आहे. हे पाहून मनपा प्रशासनाला लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. नागरिक शारीरिक, आर्थिक, मानसिक कोंडीत मनपाच्या या ढिसाळ आणि कारभारामुळे नांदेडकरांचे आरोग्य, दैनंदिन जीवन धोक्यात आलेलं आहे. नागरिकांनी केलेल्या गंभीर आरोपानुसार शहरात खालील समस्यांनी उग्र रूप धारण केलेलं आहे. अपुऱ्या आणि असुविधा. पिण्याचं शुद्ध पाणी वेळेवर मिळत नाही. अनेक भागात दूषित किंवा गटार मिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी. आरोग्य आणि स्वच्छता धोक्यात. रस्त्यांवर पडलेले खड्डे, तुंबलेली नाली आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे आजार पसरत आहेत. आरोग्य यंत्रणा देखील सुस्तावलेली आहे. मनपाकडून पाणी येत नसल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना खासगी टँकरवाल्याकडून महागडं पाणी विकत घ्यावं लागत आहे, ज्यामुळे त्यांचा आर्थिक खिसा रिकामा होतो आहे. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार नांदेड महानगरपालिका कार्यालयामध्ये सध्या मनमर्जी कारभार सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या आणि कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या मनमानी नियुक्त्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. महत्त्वाचा आणि मलईदार विभाग ठराविक लोकांना त्यांच्या मर्जीनुसार वाढण्यात आल्याची जोरदार चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे आणि या अंतर्गत सेटिंग आणि अंतर्गत राजकारणामुळे लोकहितैषी कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं उघड होत आहे. नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी देऊनही मनपा प्रशासनाने यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. वारंवार दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक मनपा प्रशासन कुंभकर्णी झोपेतून कधी जागे होणार असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नांदेडकरांकडून उपस्थित केला जातो आहे. या गंभीर समस्येकडे आणि पाण्याच्या होत असलेल्या उघड नासाडीवर आता तरी आयुक्त किंवा वरिष्ठ अधिकारी तात्काळ ॲक्शन घेतील का, की नागरिकांना अशीच मानसिक आणि शारीरिक सोसवणूक सहन करावी लागणार आहे, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलं आहे.